वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचे जे या ठिकाणी 1000च्या आसपास या ठिकाणी जागा रिक्त आहे आणि त्याचबरोबर वनसेवकचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 12,991 जागाचा जे शासन निर्णय याच्या अगोदर या ठिकाणी आलेला आहे। तर टोटल जे 14,000 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकांची भरती निघत आहे आणि शिक्षण यामध्ये फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी अपडेट सुद्धा या ठिकाणी आला आणि कोणकोणत्या वनवृत्तानुसार किती जागा रिक्त आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। वनरक्षक मध्ये कोणकोणत्या वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 120 मार्कासाठी पेपर राहते आणि जर तुम्हाला यामध्ये 54 जरी मार्क यामध्ये पडले तर आपण या ठिकाणी पेपर पास राहतो, आपल्याला ग्राउंड साठी बोलावले जाते आणि पेपर मध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या ज्या वनवृत्तानुसार ज्या जागा रिक्त आहे तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी जे चंद्रपूर वनवृत्तावर आहे तर टोटलच्या ज्या जागा होत्या 642 होत्या, त्यामधले 599 जागा भरल्या, तर आता फक्त 43 जागा रिक्त आहे। गडचिरोलीमध्ये 979 जागा होत्या, 875 जागा भरल्या आणि आता जे विद्यार्थी मित्रांनो 104 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर नागपूरमध्ये जर पाहिलं 1698 जागा रिक्त होत्या, 16च्या 2 जागा भरल्या आणि आता 96 जागा रिक्त आहे। आणि अमरावती वनवृत्तामध्ये 992 जागा रिक्त होत्या, 771 जागा भरल्या, आता 221 जागा रिक्त आहे। आणि यवतमाळमध्ये 661 जागा होत्या आणि 594 जागा भरल्या, आता फक्त 67 जागा रिक्त आहे। आणि पुण्यामध्ये 395 जागा होत्या, 390 जागा भरल्या, 5 जागा रिक्त आहे। धुळेमध्ये 738 जागा होत्या, 729 जागा भरल्या आणि 219 जागा रिक्त आहे। आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये 630 जागा होत्या, 622 जागा आता या ठिकाणी भरलेल्या, फक्त 8 जागा रिक्त आहे। संभाजीनगरमध्ये 782 जागा होत्या, 749 जागा भरल्या, 33 जागा राहिलेल्या शिल्लक या ठिकाणी खाली आहे। आणि त्याचबरोबर ठाणेमध्ये जर पाहिलं तर ठाणेमध्ये 1510 जागा होत्या, 1380 जागा भरल्या, 130 जागा रिक्त या ठिकाणी आहे। आणि कोल्हापूरमध्ये 754 जागा होत्या, 715 जागा भरल्या, 39 जागा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे। तर टोटल जर आपण पाहिलं तर वनरक्षकच्या 966 जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता वनरक्षक मध्ये जर आपण शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर वनरक्षक मध्ये शिक्षण तुमचं ग्रॅज्युएशन जरी असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। फक्त 12वी मध्ये तुमचं सायन्स कॉमर्स असले तर भरता येते आपल्याला। आणि तुमचं जर आर्ट असेल तर आपल्याला 12वी मध्ये एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोन पैकी एक जर आपला विषय असेल 12वी मध्ये तरच आपल्याला फॉर्म भरता येते। अर्थशास्त्र म्हणा किंवा भूगोल म्हणा, दोन्ही असले तरी भरता येते, दोन पैकी एक असला भूगोल म्हणा अर्थशास्त्र तरी भरता येते। आणि वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा वनरक्षक मध्ये राहते, एक लक्षात ठेवा। आणि वनरक्षक भरतीमध्ये जी निवड प्रक्रिया आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक मध्ये आहे। तर वनरक्षक मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय पेपर आहे, 120 मार्कासाठी पेपर आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीची 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। असे टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 120 मार्कासाठी हा पेपर राहते। आणि पासिंग फक्त 120 पैकी जर आपले या ठिकाणी 54 जरी प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो। कोणत्या कॅटेगरी, SC OBC EWS NTB जो पण SBC SBC कोणत्या कॅटेगरीचे, तर आपल्याला पेपरसाठी बोलले जाते। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा। आणि 90 मिनिटाचा टाइम पेपरसाठी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे आपला वनरक्षक मध्ये या ठिकाणी पेपर राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अभ्यास काय करायचा आहे, तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे जे झालेले आहे ते आपल्याला या ठिकाणी वाचायचे आहे। जे पण तुम्ही या ठिकाणी तयारी करत असाल, वनरक्षक म्हणा वनसेवकांची म्हणा, तर जे पण झालेले प्रश्न आहे, कारण की TCS कंपनी पेपर घेते, तर TCS कंपनी काय करते तेच ते प्रश्न त्या ठिकाणी रिपीट करते, एक लक्षात ठेवा। तर आता 2023 मध्ये जेवढे पण पेपर झाले आहे तर ते आपल्याजवळ सर्व प्रश्नपत्रिका संच आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तो जर तुम्हाला पाहिजे
नसेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप। त्यावर आपण हे सर्व या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच टाकल्या 2023 मध्ये जेवढ्या पण शिफ्टमध्ये पेपर झाले ते सर्व पेपर सेट आहे आणि त्याच्यातूनच जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करा, त्याच्यातून तुमची चांगली तयारी होणार आहे। हे प्रश्न जे रिपीट येऊ शकतात आणि त्याच्या रिलेटेड तर येणारच आहे, ठीक आहे, कारण की TCS कंपनी तेच प्रश्न रिपीट करते, एक लक्षात ठेवा, जे झालेले आहे त्यामधले, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा आता भरपूर। आणि हे झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असते, यामध्ये ग्राउंड असते। तर वनरक्षक मध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 145 सेंटीमीटर उंची ST कॅटेगरीसाठी आणि छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी एवढी उंची लागते। आणि हे झाल्यानंतर आपलं यामध्ये काय ग्राउंड आहे, तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंदर रनिंग मारली तर आपल्याला 80 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे 3 किलोमीटर रनिंग आहे 12 मिनिटाच्या अंदर जर महिला उमेदवार आल्या तर 80 मार्क भेटते पैकीच्या पैकी, आणि जसा टाइम वाढला तसे कमी मार्क्स आपल्याला भेटते, अशी प्रक्रिया आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकची जी भरती आहे 2023 ला लास्ट भरती आली होती आणि 2023 नंतर 3 वर्ष या ठिकाणी झाले, अजूनही या ठिकाणी ही भरती या ठिकाणी आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जी लास्ट भरती आली होती ते 2019 मध्ये लास्ट भरती आली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अजून जे विद्यार्थी मित्रांनो 2023 पासून आतापर्यंत या ठिकाणी भरती निघाली नाही, पण आता या ठिकाणी वनरक्षकची भरती निघणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही या ठिकाणी वन विभागामध्ये जेवढ्या पण जागा रिक्त आहे, वनरक्षक वनसेवक झालं, त्याचबरोबर जे वन सर्वेक्षक झालं, तर ह्या काही जागा आम्ही या ठिकाणी भरणार आहे, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या जे विद्यार्थी मित्रांनो 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये जर पाहिलं तर वनसेवकचं जे पद आहे हे नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आलं, गड्ड संवर्गातलं पद आहे। तर यामध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते, तुमचं जर ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर आपल्याला या पदामध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की वनसेवक पदाचा जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय आलाय, नव्याने ते पद या ठिकाणी भरल्या जात आहे। आणि त्या शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलाय की वनसेवक मध्ये या ठिकाणी उच्च शिक्षित त्यामध्ये लागत नाही, लक्षात ठेवा। फक्त तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल तरच आपल्याला त्यामध्ये फॉर्म भरता येते। गड्ड संवर्गातलं पद आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत त्यामध्ये वयोमर्यादा असणार आहे वनसेवक पदामध्ये। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी पास 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनसेवक पदामध्ये। आणि वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे, 13,000 प्लस जागा या ठिकाणी वनसेवकांचे या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवकचं, यामध्ये पगारचा जर आपण विचार केला 15,000 ते 47,000 पर्यंत आपल्याला या ठिकाणी पगार भेटणार आहे वनसेवक पदामध्ये। आणि त्याचबरोबर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे, कारण की शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलं आहे की ही जी भरती आहे हे सरळ सेवेने या ठिकाणी भरली जात आहे। तर यामध्ये वनसेवक वनरक्षकचा त्या ठिकाणी सिलेबस वनसेवकला असू शकते, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, वनरक्षक आणि वनसेवकांच्या सोबत त्या ठिकाणी जागा निघणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तसं आमचं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय